आज प्रारूप मतदार यादीचा अंतिम मतदार यादीचा अंतिम दिवस होता प्रसिद्ध करण्याचा, परंतु अद्याप देखील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अंतिम यादी प्रसिद्ध नाही आहे किंवा ज्या प्रिंटआउट राजकीय पक्षांनी दिल्या जाणार होत्या त्या कुठल्याही प्रिंटआउट अद्याप देखील दिला जात नाही आहे. मुंबई महापालिकेचे बालमोहर सांगतायत, त्यांनी सांगितलेलं आहे की मतदार याद्यांच्या प्रिंटआउट आता लगेच देऊ नका, पहिल्या काही मतदार याद्यांच्या प्रिंटआउटमध्ये काहीतरी घोळ असल्याचं दिसून येते. हे नसताना अचानकपणे तुम्ही एवढी घाई गडबड का करतायत असं एक फक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात मतदार यादींच्या याच्यामध्ये टेक्निकल इश्यू होता, तो टेक्निकल इश्यू सॉर्ट आउट झालेला आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा टेक्निकल इश्यू त्याच्यामध्ये राहिलेला नाही आणि मतदार यादींबाबत कुठल्याही प्रकारचा घोळ नाही आहे आणि जो थोडा एक इश्यू आलेला होता तो आम्ही सॉर्ट आउट केलेला आहे. प्रिंटआउट त्यांना आजच आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. नगर परिषदेच्या निवडणुका ज्या पद्धतीने पुढे ढकलण्यात आल्या होत्या, काही कारणास्तव काही तांत्रिक गोष्टी आढळल्या, न्यायालयामध्ये काही लोक गेली, त्यानंतर त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली, तशा पद्धतीचा व्यत्यय या महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने काही विशेष खबरदारी यावेळी घेतली आहे का? नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात जी निवडणूक पुढे ढकलली गेली त्यामध्ये कारण होतं की त्याच्यामध्ये अपील जे आहे ते अपील ॲक्च्युली ज्याप्रमाणे 3 दिवसाच्या आतमध्ये निघायला पाहिजे होते ते अपील वेळोवेळी निकाली निघालेले नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जो विड्रॉवलचा जो पिरियड आहे तो विड्रॉवलचा पिरियड पुरेसा मिळाला नाही, त्याच्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामध्ये नगर परिषदेमध्ये 6,800 जागांसाठी निवडणूक होती आणि जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली ती 154 जागांसाठी, ती फक्त 2% जागांसाठी ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. महानगरपालिकेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर विषय किंवा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अॅनोमली होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेतली आहे आणि पूर्ण दक्षता घेऊनच हा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे. एक प्रश्न आहे की ज्या नुकत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या, अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारावर, कारण प्रचंड घोळ दिसून आला. मग निवडणुका काही ठिकाणी पुढे ढकलणं असेल, काही ठिकाणी जो ब्रीथिंग पिरियड असतो प्रचार समाप्तीचा तो रात्री 10 वाजेपर्यंत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 7ला मतदान सुरू झालं. परत निवडणुकीचा निकाल घोषित करणं सुद्धा तुम्हाला 21 तारखेला ती तारीख पुढे ढकलावी लागली. या सगळ्या कारभारावर अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यामध्ये ऍक्च्युली जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये त्याला कारण होतं, कारण की ज्या ठिकाणी अपील फाईल झालेले होते त्या अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला आणि तो अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला म्हणून तिथे उमेदवारी मागे घेण्याची विड्रॉलसाठी जी 3 दिवसाची जी मुदत आहे रूल नंबर 17B प्रमाणे 3 दिवसाची मुदत तिथे देता आली नाही आणि त्याच्यामुळे त्या निवडणुका आपण पुढे ढकलल्या. ॲक्च्युली ज्या निवडणुका पुढे ढकलल्या नाही त्यांचं जे मतमोजणीचं जे काम आहे ते आम्ही 3 डिसेंबरलाच ठेवलेलं होतं. मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही जी मतमोजणी आहे मतमोजणी आता ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या सर्व आणि 2 डिसेंबरला जे मतदान झालेलं आहे आणि आता 20 डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहे यानंतर सर्वांचंच मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजी होणार आहे. रात्री 10 वाजेपर्यंत आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराचा तुम्ही कालावधी ठेवलात आणि सकाळी 7ला मतदान, जो ब्रीदिंग पिरियड होता त्यावरही आक्षेप नाही. ब्रीदिंग पिरियड जो आहे त्याच्यामध्ये कारण की या ज्या आम्ही निवडणुका घेतो या जे संबंधित जे कायदे आहेत, संबंधित अधिनियम आणि कायदे नियम आहेत त्याप्रमाणे घेतो. आता नगर परिषदच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की ॲक्च्युली प्रचार जो आहे प्रचार आदल्या दिवशीपर्यंत तो करता येतो, म्हणजे मतदानाच्या दिवशी प्रचार करता येत नाही पण आदल्या दिवशीपर्यंत प्रचार करता येतो. त्याच्यामुळे आदल्या दिवशी 10 वाजेपर्यंत त्या संदर्भात आपण आदेश काढलेले होते. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे महानगरपालिका अधिनियम आहे किंवा बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम आहे त्याच्यामध्ये मतदान समाप्तीच्या 48 तास अगोदर हा प्रचार संपला पाहिजे, 48 तास अगोदर. त्याप्रमाणे प्रत्येक कायद्यामध्ये वेगवेगळी तरतूद आहे आणि त्यामुळे ती प्रोव्हिजन वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगवेगळी लागू होते.
निवडणुका तुम्ही जाहीर केल्या. आज के दिन में 29 कॉर्पोरेशंस का फाइनल वोटिंग लिस्ट पब्लिश होने वाला था। अगर इसके बाद भी डुप्लीकेट वोटर्स या एक वोट से दूसरे वोट में वोटर्स पाए जाते हैं तो वो प्रोसेस होगा क्या, वो करेक्शन होता रहेगा? नहीं, देखो इसमें आज एक्चुअली फाइनल वोटर लिस्ट भी होगी, तो भी मतदान केंद्र की जो लिस्ट है, मतदान केंद्र की लिस्ट है ये 20 दिसंबर को ये मतदान केंद्र की लिस्ट उसमें फाइनल होंगी। और उसके बाद में यानी मतदान केंद्र वाइज जो वोटर लिस्ट है वो 27 दिसंबर को होंगी। 27 उसकी डेट 27 दिसंबर है। तो ये जो दुबार मतदार एक्चुअली उसमें अगर दुबार मतदार नहीं है तो उसका जो डबल स्टार जो है, तो डबल स्टार निकालने की जो प्रक्रिया हम 27 दिसंबर तक कर सकते हैं। 27 दिसंबर और 27 दिसंबर के बाद भी अगर दुबार मतदार अगर कुछ हमें दिखाई दिए कि जो दुबार नहीं है, तो जो प्रिसाइडिंग ऑफिसर के पास जो इलेक्टोरल रोल जाएगा, उसको मार्क कॉपी ऑफ इलेक्टोरल रोल है, उसमें हम रिकॉर्ड करेंगे। अचानक नोटिफिकेशन काढण्याची परंपरा जी आहे ती नगरपालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळाली। खास करून डमी उमेदवाराच्या संदर्भात एकच सूचक असताना आणि तुम्ही कॉलम एकचाच दिलेला असताना अचानक तुम्ही शेवटच्या दिवशी ज्या दिवशी छाननी आहे त्या दिवशी सांगता की तुम्ही 5 सूचक पाहिजे। ते अचानक जे नोटिफिकेशन हे आहे ती यावेळी खंडित होणार आहे का? आणि अचानक नोटिफिकेशन काढणे या संदर्भात राजकीय पक्षांसोबत बैठक झाली आणि जे काही आम्ही क्लॅरिफिकेशन दिलेले होते, क्लॅरिफिकेशन ॲक्च्युली राजकीय पक्षांनी किंवा उमेदवारांनी ज्याप्रमाणे आमच्याकडे रिप्रेझेंटेशन केलेलं होतं त्या रिप्रेझेंटेशन अनुसार आम्ही आमचं जे इन्फरन्स आहे त्या इन्फरन्सप्रमाणे आम्ही मार्गदर्शन केलं होतं। या निवडणुकांमध्ये विशेषतः डमी उमेदवारांच्या बाबतीत किंवा आपण ज्याला पर्यायी उमेदवार, राजकीय पक्षांशी 2 दिवसाआधीच बैठक झालेली आहे। त्यांना जी रूल्स आहे ते रूल्स आम्ही समजून सांगितले आहे, त्याच्यामध्ये त्यांचं समाधान झालेलं आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल किंवा कुठल्याही प्रकारचं आम्ही या संदर्भात डेव्हिएशन करणार नाही। विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमधल्या घोळासंदर्भात अनेकदा तुमच्या भेटी घेतलेल्या आहेत, त्यात अनेक राजकीय पक्ष आहेत। अशा सगळ्या राजकीय पक्षांचं निवडणूक आयोगानं समाधान केलं आहे का? आणि आज पत्रकार परिषदेतून तुम्ही आश्वस्त करू शकता का या राजकीय पक्षांना की हे सगळे मतदार याद्यांमधले घोळ मिटवण्यात आलेले आहेत? राजकीय पक्षांची बैठक मी निवडणूक घोषित करण्यापूर्वी केली, त्यासाठीच मी राजकीय पक्षांचा विश्वास संपादन करूनच ही निवडणूक घोषित केलेली आहे। त्यांना दुबार मतदारांबाबत माहिती दिली, त्यांना वोटर सर्चबाबत अनेक शंका कुशंका होत्या, त्यासुद्धा त्यांना पोर्टलवर त्यांना पूर्ण दाखवण्यात आला। वोटर सर्च फॅसिलिटी त्यांना दाखवण्यात आली, मताधिकार ॲप त्यांना दाखवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने जे दुबार मतदारांची जी टूल्स डेव्हलप केलं आहे ते टूलसुद्धा त्यांना दाखवलं। त्या टूल्सबद्दल पण ते पूर्ण समाधानी झालेले आहे आणि हे टूल इतरसुद्धा महानगरपालिकांमधून वापरा अशा प्रकारचं रिकमेंडेशन त्यांनी केलेलं आहे। आणि इतर महानगरपालिका जसं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्याकडे टूल डेव्हलप केलेलं आहे आणि या टूलच्या माध्यमाने दुबार मतदार जे आहेत, टोटल दुबार मतदार ॲक्च्युअल जे दुबार आहेत ते फक्त 5% ते 20%च आढळून आले, जास्तीत जास्त 20%, कमीत कमी 5%। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत ते फक्त 7% आढळून आले आहे।